नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक छान गोष्ट घेऊन आलेली. पण ही गोष्ट सांगण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे वाईट स्वप्न. पहा, ही गोष्ट स्वप्नांविषयी तुम्हाला पण पडतात ना, तर ही गोष्ट लक्षपूर्वक स्किप न करता शेवटपर्यंत पहा बरं का. तर चला सुरू करू गोष्टीला. आजोबांच्या घरात एक मनीमाऊ राहत होती. त्या मनीमाऊची एक फार वाईट खोड होती. ती चोरून आजोबांचा डोळा चुकवून स्वयंपाकघरात धाड टाकीत असे. स्वयंपाकघरात ठेवलेलं मलईदार दूध, चवदार मासा, चीज, लोणी मनीला पोटात भूक असो वा नसो क्षणात गिळत असे. एकदा काय झालं, खदाड मनी मांजरीनं एवढं खाल्लं की तिची ढेरी फुगली. तिला हलता येईना, चालता येईना, श्वासही घेता येईना. तिला खूप अस्वस्थ वाटू लागलं. पोटात त्रास होऊ लागला. रात्र झाली, तिला झोपही येईना. या कुशीवरून त्या कुशीवर आणि त्या कुशीवरून या कुशीवर. मनी मांजरी घाबरली. तिला आपल्याला काय होतंय नेमकं ते कळना. टमाटम पोटाच्या नगाऱ्याचा तिला त्रास होऊ लागला. हळूहळू कशी बशी तिला थोड्या वेळाने थोडी डुलकी लागली. थोडा डोळा लागला, पण मनीचं फुटकं नशीब. तिला स्वप्नात आजोबांचा भयानक टायगर कुत्रा दिसला. तो तिच्यावर दात विचकावीत रागात घुमतो आहे. थांब, आता तुला कशी मज्जा दाखवतो मी, असं म्हणून मनी मांजरीचा पाठलाग करतो आहे. स्वयंपाकघरातून मनी मांजरीला पिठाळून लावण्यासाठी तिच्यावर रागाने झेप घेतो आहे. असे हे भयंकर स्वप्न पाहून मनी मांजरीची छाती धडधडू लागली. एरवी सगळी जीवघेणी अद्दल घडू नये. मनी मांजरी दुसऱ्या दिवशी निगळकटपणे स्वयंपाकघरात हजर झाली. नेहमीप्रमाणे हावरट मनी पोटात जागा नसतानाही खाऊ लागली. लप लप जिभेनं सगळं फस्त करू लागले. त्या रात्री तिला पुन्हा वाईट स्वप्न पडलं. आधी पडलं होतं तसंच त्या भयंकर टायगर. दुसरा दिवस उजाडला. हावरट मनी मांजरी आपल्या नेहमीच्या खदाड सवयीने सकाळी सकाळी स्वयंपाकघरात घुसणार. तेवढ्यात मनी मांजरीला टायगर कुत्रा स्वयंपाकघराच्या दारात राखण करत असलेला दिसला. मनी माऊची काय टायगर समोर असताना स्वयंपाकघरात घुसून मलाईदार दूध, ताजे मासे, लोणी यावर ताव मारायची मजाल. मनी माऊ मनात म्हणाली, बरं जाऊ द्या, आज मलाईदार दूध, ताजे ताजे मासे, लोणी, केक नाही तर नाही, दुसरं काही जे मिळेल ते खावं आणि गप्प बसावं. त्या रात्री मात्र मनी माऊला झोप लागली. मनी माऊ झोपेत चांगली 7 मजली घोरत होती. तसेच तिला झोपेत स्वप्नही नाही पडलं त्या रागीट टायगरचं. त्या दिवसापासून मनी माऊने ठरवलं, यापुढे कधीही हावरटासारखं चोरून टमाटम पोट भरेपर्यंत खायचं नाही. तर पहा कशी त्या मनी माऊला अद्दल घडली, बरोबर आहे ना. जर तुम्हाला याची कथा आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.